फारसा काही त्याच्यात असा सिरियस किंवा सततच्या पावसामुळं लगेचच आपण त्यांना मदत केली पाहिजे अशी अवस्था नव्हती. म्हणून पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने दिवाळीच्या पूर्वी मी सुद्धा हिंगोलीला जाऊन कबूल केलं होतं का बाबा दिवाळीच्या पूर्वी सगळ्यांना मदत देऊ. जे जे म्हणून पेपर वर्क कंप्लीट झालं होतं त्यांना दिवाळीच्या अगोदर दिलेच ना. आणि आत्तासुद्धा कालच्या याच्यात सातत्यानं आता तर रोजच्या रोज कळवायचं आहे का किती लोकांना पैसे थेट मिळाले. कारण काही ठिकाणी कलेक्टरांवरलाच पैसे पडून होते असं निदर्शनास आलं. फक्त ते कोणाच्या KYC नसतील म्हणा किंवा कोणाचे कागदोपत्री काही अडचणी असतील बँक खाते म्हणा वगैरे. आणि मध्यंतरीचा दिवाळीचा पिरियड म्हणून थोडंसं डिले झालं आहे. अन्यथा सगळ्या शेतकऱ्यांना एक 5-6 दिवसात इथून रिपोर्ट गेला तर 5-6 दिवसाची प्रक्रिया झाल्यानंतर लगेच थेट पैसे मिळतात. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार असतील, कांदा उत्पादक असतील यांचं नुकसान झालं आहे. मदत मिळवून देण्यासाठी आपण काय सरकारकडे पाठपुरावा करणार आहात? मी म्हणण्यापेक्षा आम्ही का जेव्हा अतिवृष्टी सुरू झाली पण आपल्या इकडं अतिवृष्टी नव्हती, कमी पाऊस होता पण सतत होता. त्यावेळेला आम्ही एक 1.5 महिन्यापूर्वीच 1.5-2 महिन्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये मी होतं. मला भुजबळ साहेबांनी त्याला सपोर्ट केला होता. भुजबळ साहेबांनी अनेक वेळा कॅबिनेटमध्ये सांगितलं नाशिक जिल्हा हा आज दुष्काळी दिसणार नाही किंवा आज नुकसानीत दिसणार नाही. कारण तेव्हा बागेच्या छाटण्या झालेल्या नव्हत्या आणि गर्भधारणाही झालेली नव्हती. पण ही एकतर विद्यापीठांना माहीत होती किंवा शेतकऱ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती होती. कारण मेपासून पाऊस सुरू झाल्यानंतर उन्हाची जी त्याला गरज आहे ती त्या वेळेत मिळालीच नाही. कारण यंदा ऊन कुठंच पाहिलं कोणालाच मिळालं नाही. आणि त्याचा परिणाम इतर शेती समजा भात असेल किंवा सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल ह्याच्या नुकसानी लगेच दिसायला लागल्या. पण द्राक्ष न छाटल्यामुळे कारण तो पिरियडच छाटायचा नव्हता. बाकी शेतकऱ्याला माहीत होतं छाटल्यानंतर याच्यातून काय निघतील ते किती टिकतील. तर तसंच झालं. आणि मग मी विनोदाने म्हणून नाही ते सिरियसच होतं. पण कृषी मंत्री भरणे मामा आणि मी कॅबिनेटला जाताना लिफ्टमध्ये बरोबर गेलो. मामाला मी सांगितलं मामा द्राक्ष बाग छाटले का, कारण तेही मोठे बागायतदार आहे. तर म्हणे हा ना छाटले तेवढे तर फेलच गेले म्हणे. म्हटलं मग आत्ता मी कॅबिनेटमध्ये सांगणार आहे तुमचं नाव घेऊन का बाबा लोकांचं विचारण्यापेक्षा कृषी मंत्र्यांना विचारा. मी तसंच सांगितलं का द्राक्षाचे नुकसान मी म्हणत होतो अजून दिसत नाही पण आता कृषी मंत्र्यांना नुकसान दाखवली का त्यांनी त्यांचा बाग छाटला पूर्ण उभा आहे. अतिशय सुंदर पुरावाही दिला म्हणे. म्हटलं आहे. मग मामांनी सांगितलं खरं आहे का द्राक्ष पिकाची अतिशय वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळं द्राक्षाच्या बाबतीत तोही विचार आता सुरू झाला आहे. आता द्राक्ष छाटल्यानंतर काहींच्या नव्या ज्या काही व्हरायट्या आणल्या होत्या त्याचे चांगले दिवस होते. म्हणजे एवढे चांगले नव्हते पण इतरांपेक्षा बरे होते. पण तेही आता ह्या 4-5 दिवसात काय होईल अजूनही सांगता येणार नाही. कारण अजूनही म्हणतात तज्ज्ञ अजून 2-4 दिवस पाऊस हा आहेच. आणि मग कालच्या याच्यात कांद्याचा प्रश्न मग सगळ्या आमदारांनी वगैरे सगळ्यात पहिले तर नितीन पवार आले होते. त्यांनी एक दादाला प्री कॅबिनेटच्या वेळेला पत्र दिलं. मग त्याचं मी सांगितलं का बाबा कांदे गेले म्हणजे मागचे गेले ते गेले, आताचे उळे गेले, बी गेलं. कारण बियाचा भावसुद्धा कमी नाही आहे. 2800 ते 3000 रुपये, 3500 रुपये वेगवेगळ्या क्वालिटीचे. त्याच्यामुळं ते नुकसान तर कसं धरणार तोच प्रश्न आहे. कारण पेरलंय निवळ निघालं आणि ते आता नामशेष झालं. त्याच्यामुळं अशा मोठ्या नुकसानी त्या ठिकाणी आहेत. मग काल थोडंसं समाधान मी आताच बोललो मध्ये जे पिगावट साहेब वगैरे सगळेच सिनियर बसले त्यांच्यासमोर बोललो का काल द्राक्षापेक्षा जास्तीची म्हणजे द्राक्षाची चर्चा झालीच पण काल पहिली बैठक अशी का महाराष्ट्रातल्या भातावर खूप चांगली चर्चा झाली. त्याच्यात गोगावले साहेबांनी कोकणातून विषय मांडला, आम्ही मांडला. सगळ्यांनीच जवळपास जेवढे धानाशी भाताशी निगडीत होते सगळ्यांनी सांगितलं का भात शेती ही पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. औषधं सांप्रदायिक खोकल्याच्या बाबतीत प्रामुख्याने होतं. तर यांच्याकडे लक्ष देण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती अपूर्ण आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा जे काही खटले दाखल झाले त्यामध्ये ते निर्दोष सुटले. अनेक ठिकाणी अधिकारी मॅनेजमेंट करतात. अशा तक्रारी या तर आपण यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना काय करतो? मी परवा नड्डा साहेबांनी एक बैठक लावली होती VC द्वारे केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर मी एक बैठक केली आणि हा विषय आला होता त्याच्यात कफ सिरपचा.
तर कफ सिरप हे तसं आपल्या इथं तयार झालं नाही, पण मग तयार झालं नाही म्हणजे आपली जबाबदारी नाही असं नाही, तर कुठून तरी आणून पण शेवटी साईड इफेक्ट हा आपल्या इथं होतो झाला. आणि म्हणूनसाठी त्यांची उत्पादनं जिथं जिथं होतात तिथं त्या राज्यांना सांगून कर्नाटकात त्यांची तिथं ती दुकानं बंद केली, म्हणजे उत्पादन बंद केलं आहे. आपल्या इथं विक्री केली, त्यांच्यावरसुद्धा कार्यवाही केलेली आहे. आता ते एका बाजूने कार्यवाही केली का दुसऱ्या बाजूने कोर्ट येतं, तर त्या पद्धतीनं निश्चित त्याच्यावर कोर्टसुद्धा चांगला निर्णय घेऊन त्यांना शिक्षा किंवा त्यांचं लायसन्स रद्द करण्याच्या संदर्भातली कार्यवाही घेईल याची पाठपुरावा मी करतो. तुम्ही राज्यपालांना भेटला, पेसा नॉन पेसाचा काही प्रश्न सुटला आहे का? परवा राज्यपाल महोदयांना भेटलो, तर राज्यपाल महोदयांकडं निवड पेसाच नाही तर पेसाबरोबर अधिसंख्य पदं वर्षानुवर्ष 12,500 पदं होते, ते आता 6,830वर आले. म्हणजे काही पदं ही वेगवेगळ्या मार्गाने लॅप्स होतात म्हणा, कारण क्लास 4ची पदं लॅप्स करायचं असं शासनाचं जे धोरण ठरलं आहे त्याच्यात ते लॅप्स होतात, पण परिणामी संख्या आमची कमी होते. आणि म्हणून त्या विषयावर मागच्या राज्यपाल महोदयांना भेटलो तो. आता हे नव्यानं ॲडिशनल जरी असतील तरी पण त्यांना ते एक माहिती करून द्यावी समाजाची, म्हणून तो एक विषय होता. वन विभागाचा विषय होता, पेसा भरतीचा होता, 10 वर्षावरील मुलं जी आता 3-3.5 महिन्यापासून बसून संदर्भातला तो विषय होता. असे बरेच समाजाचे जे काही पेंडिंग विषय आहेत त्या संदर्भात चर्चा केली. राज्यपाल महोदयांनी तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेऊन आणि काल मुख्य सचिवांची आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाचे सेक्रेटरी, GIDचे सेक्रेटरी, लॉचे सेक्रेटरी आणि आमदार आणि एक खासदार होते, असे आम्ही सगळे मिळून बसून, आणि काही विद्यार्थी प्रतिनिधी होते, सगळे मिळून बसून त्याचा निर्णय झाला का जी पेसा भरती म्हणून तसं कोणी अडवलेलं नव्हतं ना, सुप्रीम कोर्टानं स्टे नव्हता, कुठलीच गोष्ट नव्हती. महाराष्ट्र शासनानंच सांगितलं होतं का आम्ही भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच जागेवर थांबवतो, म्हणून ती थांबवली गेली होती. पण जी मुलं त्याच्यात इन झाली होती सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्यांना आम्ही घ्यायला भाग पाडलं होतं त्यावेळेला, का कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून. त्यावेळेला ते तसे होते. वर्ष झालं, वर्षानंतर 1 दिवसाचा खंड दिला होता का त्यांना ब्रेक दिला. मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक घेतली का तो खंड दिल्यानंतर त्यांनी एवढे दिवस काम केलं म्हणजे ते सगळं वाया गेलं. भविष्यात जर हे असेच राहिले खंड न देता तर ह्यांच्या सेवा ह्या काउंट केल्या जातील, म्हणून त्यांना आग्रह धरला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी तो 1 दिवसाचा खंड कोर्टाचा निकाल पॉझिटिव्ह आला तर त्या दिवशी तो काढून टाकण्यात येईल. याचा अर्थ काल तो निघाला. काल म्हणजे 6 तारखेलाच कोर्टाचं जजमेंट आलं आहे, पण कोर्टानं सांगितलं होतं का 50% वरती रिझर्वेशनच्या क्रॉस व्हायला नको रिझर्वेशन, अशा पद्धतीनं त्याच्या 50% भरा, आणि ते जवळपास 33% येतं आहे. मग 33%वर सुद्धा आम्ही सगळ्या संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी आणि त्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सगळ्यांनी मान्य केलं. आणि काल जे काही पेसात कार्यरत आहेत, पेसा भरतीत कार्यरत आहेत त्यांना कायम तात्काळ करायचं, आणि जे 17 संवर्गापैकी फक्त 9 संवर्गांची त्यावेळेला प्रक्रिया झाली होती वर्ष 1.5 वर्षापूर्वी, राहिलेल्यांची प्रक्रिया लगेच करायची आणि ती भरती करून टाकायची असं ठरलं. हे आंदोलन कधी भेटणार साहेब आदिवासी विभागासमोर? त्या विषयावर मुख्य रस्ता आहे तो, तिथे मिळून जातात. त्या विषयावर चर्चा झाली. आज मुलं काहीतरी तिथं पोहोचले, तर आत्ताच मला इथं मी पोहोचल्यानंतर मला फोन होता का तुम्ही तात्काळ परत या. पण आज इथं आपलं महामंडळाचं, आदिवासी विकास महामंडळाचं परवा माघार आहे. मग एक प्रमुखांच्यासोबत बसून जिल्ह्यापुरतं तरी आपण काही करू शकतो का बिनविरोधचा विचार, याच्यासाठी आज बैठक म्हणून मग मी तिथून आलो. आता दुपारनंतर बघतो, परत जातो. पण आज वैभवदादा होते किंवा JP आले, काय म्हणजे नेमकी बैठक? वैभवदादा त्यांच्या कामासाठी आले होते, पण त्यांना समजलं असेल मी इथं आहे म्हणून ते आले. आणि JP गावित साहेबांना आम्ही तर सगळे या आदिवासी विकास महामंडळाची जी काही निवडणूक आहे त्यासाठी बसलो. झेडपीची निवडणूक आहे आता, त्याची जबाबदारी माणिकराव कोकाटेंना दिलेली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना बाजूला करून त्यांच्या हातात दिलेलं आहे. तर काय तुमची बैठक झाली का या विषयावर? काय अजून तरी बैठक नाही झालेली, पण ती तशी कोकाटे साहेबांनाच दिलेली आहे आणि भुजबळ साहेबांना बाजूला केलं असं अजिबात नाही आहे. तसं तिथं 6 लोकांना वरती राज्यस्तरावर दिलं आहे, तर 6 बसतात मला वाटतं ते.
आणि बसून ते प्रत्येक पक्षाचे प्रमुख जे आहेत ते खाली आम्हाला सांगतात. तरी आज तरी परिस्थिती अशी आहे का जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं महायुतीतच लढायचं अशा पद्धतीनं सुरू आहे. तुमचा काय अंदाज आहे? ग्रामीण भागामध्ये आहात, राष्ट्रवादी जास्त ग्रामीण भागामध्ये फोफवले आहे, तर महायुतीकडनं लढणं चांगलं का वैयक्तिक तुम्ही? चांगलं काय वाईट काय याच्यापेक्षा सरकारमध्ये आता महायुतीत आहोत, सरकार डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनं करावं लागणार आहे. महायुतीत वरचे आदेश असतात त्याच्यात आता ऑलरेडी वाढ झालेली आहे. 2 हेक्टरचे 3 हेक्टरपर्यंत केलेलं आहे. त्याच्यात अजून निसर्गच थांबत नाही. तर नेमकं काय होईल, काय काय करावं लागेल? कारण एका बाजूने आपण शेतकऱ्यांना गेलेल्या शेतीची काही अंशी मदत करतो, पण काहींच्या जमिनीचं आता कधी तयार होतील असा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तो एक प्रश्न आहे. द्राक्षाच्या संदर्भात तसाच आहे. आत्ता काय देतील याच्यापेक्षा काय मिळेल आता, कारण आता जाईल म्हणजे पुढच्या वर्षीचं जाईल, तो उभा कसा राहील, म्हणजे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी छाटणी केल्यावर त्याच्या पुढच्या वेळेला काय राहील निसर्ग, म्हणजे 2 वर्ष तर गेलेत असं गृहीत धरायचं. ह्या सगळ्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुम्हाला फटका बसेल असं वाटत नाही का निवडणुकांना विरोधीच्या वगैरे सगळ्या? तर फटका तर निसर्गाने दिलेली जी काही एक हे म्हणू अवकृपा म्हणू, तर त्याला काय सरकार कोणतंही असेल, माणूस म्हणून कोणी असेल, तर शेवटी निसर्ग आहे. त्याच्यात जनतेने विचार करावा का बाबा सरकार कुठं कमी पडलं आहे असं तर मला तरी वाटत नाही. साहेब, नागपूरमध्ये जे आंदोलन चालू आहे बच्चू कडूंचं, काल मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती, त्या बैठकीला गेले नाही. आजही सरकारकडनं त्यांना बोलवण्यात आलं, त्या बैठकीला जात नाही. आंदोलन रेल्वे रोको करतायत, रस्ता रोको करतायत, त्यामुळे सर्वसामान्यांना देखील त्रास होतो. आपण कसं बघताय नाही आहे थोडंसं सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून तेही का बाबा दुर्लक्ष करून, कारण दोन्ही ह्या शेती झालेले आहेत. एका बाजूने आत्ता आणि हानी, शेतीची हानी, जमिनीची हानी झाली, ह्याला फर्स्ट प्रायोरिटी तर दिलीच पाहिजे ना. त्याच्यानंतर आहे बैठकीसाठी या आणि बच्चू कडू म्हणा किंवा त्यांचे जे आता कालचं बैठकीचं जाणं ह्याच्यावर मला नाही असं मला वाटतं. 31 तारखेला तुमच्या मंडळाची मुख्यमंत्री मागायचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीनं दिला आहे, त्या पद्धतीने ते मागतात त्यांनी मागत राहावं. आम्हाला आमचा हक्क शाबीत ठेवायचा, आम्ही सांगत राहू. ते गेलेत, आम्ही जाऊ. आपल्या पक्षाचे आमदार आहेत प्रकाश सोळंकी, त्यांनी एक असं वक्तव्य केलं आहे एका बैठकीत की मागच्या निवडणुकीत कोंबडी देऊन निवड प्रकाश सोळंके साहेब ते बोललेत असं मला नाही वाटत. बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो का, आता मी तसा फार नाही असंही म्हणू नका, पण दिवसेंदिवस शब्द सगळ्यांनी थोडंसं कुठंतरी सन्मान ठेवला पाहिजे. शब्द वाक्यरचना, कारण आपली संस्कृती भारताची आगळीवेगळी आहे, तिला थोडंसं जपलं पाहिजे. जे आपल्या पक्षात होते माजी आमदार राजन पाटील, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आता राष्ट्रवादीमध्ये शिस्त राहिलेली नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. आता कोणत्या पक्षात शिस्त राहिली आता आपण बोलले, राष्ट्रवादी शिस्त नाही. आता रात्री मी ऐकलं तो कोणते आजगराला काय आमकं दमकं असं ते म्हणलं जातं. म्हणजे काय, तर माझं म्हणणंच ते आहे का संस्कृतीला धरून सगळ्यांनी राहिलं पाहिजे माझ्या सहित. 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये आपल्याच राष्ट्रवादीच्या कार्यालयात काय आता तो उद्देश काय होता माहीत नाही, पण असं चुकीचं करू नये. आता एका बाजूने संकट आहे, दुसऱ्या बाजूने पक्ष आणि लावणी हे, आणि माझं मत आहे त्यांनी काय केलं ते 4 भिंतीच्या आत केलं असेल तर मला वाटतं काय त्यांचा उद्देश काय होता मला माहिती नाही. मनोमिलनचा कार्यक्रम होता. दिवाळीच्या कार्यालयात पदाधिकारी बैठक होती. त्यात प्रत्येकाला जास्त त्याच्या पद्धतीनं जे आवड. साहेब, महायुतीचं जे सरकार आलं ते मत चोरी करून आलेलं आहे, बोगस मत घेऊन आलेलं आहे, आणि ते असा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे. आणि आता 1 तारखेला देखील करतायत सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष. जवळपास वर्ष 6 महिन्यापासून तर चोरी 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 चालूच आहे. हो, त्याच्यावर काय असेल, आयोग शेवटी आयोग निर्णय आहे. हो.
नाही, पण म्हणजे शंका तुमच्यासारखे जे मोठे नेते निवडून आले त्यांच्यावर देखील घेतली जाते की तुमच्या निवडणुकीमध्ये देखील हा प्रकार करण्यात आलेला होता, काही पुरावे देखील सादर केले जात आहेत. आता नाशिकच्या शिवसेनेने देखील जो नाशिक मधला मतदार आहे त्याचंच दिंडोरीमध्ये नाव आहे, असे जवळपास 3,55,000च्या आसपास दुबार किंवा बोगस मतदारांची नावं त्यांनी काढलेली आहेत. निवडणूक निर्णय शेवटी आयोगच घेईल ना, आणि काय प्रूफ करून द्यायचं काय प्रूफ करून घ्यायचं त्यांचं ते ठरवतं. आपली काय मागणी असणार आहे प्रतिनिधी म्हणून ह्या संपूर्ण प्रकार? शक्यतो आता आपण तर पाहतो मतचोरी ही आताच झाली, म्हणजे एखादी विजय मिळाला आहे, खूप मताधिक्य मिळालं आहे म्हणून चोरी होऊनच मताधिक्य मिळालं आहे. तर याच्या आधी अनेक सरकार हे एकतर्फे आलेत ना, आता मध्यंतरी तरी तुकड्या तुकड्यात सरकार आलेत, हो. तेव्हा ते एक खटीत सरकार येत होते, हो 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 तेव्हा चोरीनेच होत होतं काय.